तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लूपमध्ये कंटिन्यू स्टेटमेंट आणि ब्रेक स्टेटमेंट कशी वर्क करते, त्याचा कसा यूज होतो ते बघणार आहोत. तर मित्रांनो, चला स्टार्टिंगला आपण एक फॉर लूप चालू आहे तिथे, त्यामध्ये आपण कंटिन्यू आणि ब्रेक स्टेटमेंट वर्क करू. तर स्टार्टिंगला मी इथे फॉर लूप चालवतो. इंट हा एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, त्यानंतर फोर हा कीवर्ड यूज करून त्यामध्ये इनिशियलायझेशन इक्वल टू आय इक्वल टू 1, त्यानंतर मित्रांनो आय लेस दॅन इक्वल टू 10, त्यानंतर आय प्लस प्लस इनिशियलायझेशन कंडिशन अँड इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, त्यानंतर ओपन कर्ली ब्रॅसेस क्लोज कर्ली ब्रॅसेस. आणि इथे ह्याच्यामध्ये मित्रांनो आपण एक कंडिशन देऊ, जसं की आपल्याला 1 ते 10 पर्यंत नंबर शो होणारच, त्यामध्ये मित्रांनो आपल्याला काहीतरी ते पार्ट ब्रेक करायचा आहे. आपला हे 10 पर्यंत लूप चालणार आहे. तर मित्रांनो 10 पर्यंत लूप चालणार आहे, त्यामध्ये आपल्याला काही स्किप करायचं किंवा ब्रेक करायचं, ब्रेक स्टेटमेंट यूज करायची. तर ती कशी करायची, सपोज मी इथे एक कंडिशन देतो, इफ आय इक्वल टू 5, म्हणजे मला लूप 10 पर्यंत चालवायचा नाही आहे, 5 पर्यंत चालवायचं आहे, त्यानंतर ब्रेक करायचं आहे. तर मी इथे सिम्पलसं ब्रेक हा कीवर्ड यूज करतो. तर मित्रांनो आता ह्यानं काय होणार, आपला जो लूप आहे तो 10च्या ऐवजी 5 पर्यंत चालणार, म्हणजे बाकीचं सगळं आहे का ते तिथपर्यंत लूप चालणारच नाही. म्हणजे साध्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर ब्रेक लगेच तिथे थांबणार त्या ठिकाणी. तर मित्रांनो मी इथे खाली एक स्टेटमेंट पास करतो, प्रिंट ऑफ, म्हणजेच आयला प्रिंट करतो, प्रिंट ऑफ, आणि डबल कोटमध्ये %d, नंतर लाईन ब्रेक करण्यासाठी /n, आणि इथे कोमा देऊन आयला प्रिंट करून टाकतो. तर याने करून काय होणार आहे मित्रांनो, जो आपला लूप आहे का तो 5 पर्यंत चालेल, त्याच्यानंतर ॲटोमॅटिकली ब्रेक होईल. तर बघू शकतात मित्रांनो, मी हा प्रोग्राम रन करून दाखवू इच्छितो. तर बघू शकतात रन झालेला आहे. तर बघू शकतात यामध्ये काय झालं मित्रांनो, प्रोग्राम रन झालेला आहे. बघू शकतात 4 पर्यंतच व्हॅल्यू प्रिंट झाल्या, बाकीच्या व्हॅल्यू प्रिंट नाही झाल्या. काय झालं कारण की आपला लूप जो आहे तो 5वी व्हॅल्यूपर्यंत चालणार आहे, कारण की आपण इथे कंडिशन दिली लूप चालताना किती व्हॅल्यूपर्यंत, 5 पर्यंत, म्हणजे 5च पार्ट एक्झिक्यूट करणार आहे त्यामध्ये. तर 1 2 3 4, म्हणजे 5च्या आधीच एक व्हॅल्यू घेत नाही तो. त्यासाठी मित्रांनो ही इथे कंडिशन जी आहे दिली आपण, आय इक्वल 5, त्यामुळे मित्रांनो इथे ब्रेक झाले. तर ह्या ब्रेक या कीवर्डचा यूज अशा प्रकारे होतो फॉर लूपमध्ये. आणि तर मित्रांनो याच्यात आपण ब्रेक घेतली तर याच्यामध्ये कंटिन्यू, सिम्पल म्हणजे तो स्पेसिफिक पास स्किप होणार कंटिन्यू स्टेटमेंटमध्ये. तर मी इथे लिहितो कंटिन्यू. तर मित्रांनो आता रन करून बघतो. आपला लूप आहे तो 10 पर्यंत चालणार, पण 5 आहे तो स्किप करणार, 5 इटरेशन स्किप करणार. तर मी इथे रन करतो. तर बघू शकतात मित्रांनो इथे 5 नाही आहे, 5 स्पॉट स्किप केले. कशामुळे स्किप केले, कारण की आपण इथे कंडिशन दिली की बाबा आय पर्यंत जर आला, आय 5 पर्यंत जर झाला तर तो मला स्पेसिफिक पार्ट स्किप करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो कंटिन्यू स्टेटमेंटचा असा यूज होतो. आणि ब्रेक स्टेटमेंटचा मित्रांनो, ब्रेक स्टेटमेंट म्हणजे जे आपण कंडिशन टाकली तोपर्यंतच लूप चालणार, त्याच्यानंतर जे आहे ते पार्ट इग्नोर करणार. सपोज 10 पर्यंत आहे तर तो पार्ट इग्नोर करणार. तर अशा प्रकारे मित्रांनो कंटिन्यू आणि ब्रेक स्टेटमेंटचा यूज होतो. तर यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत नेस्टेड लूप. ओके, नेस्टेड लूप म्हणजे कसं, तर सपोज एकाच लूपमध्ये 2 लूप, तर त्यामध्ये सपोज कसं समजायचं त्याला, आता माझ्याकडे एक आउटर लूप आहे. ओके, आउटर लूप काय करणार, काम काय करणार मित्रांनो, इथे मी सिम्पलसं प्रिंट करतो 1 ते 10 पर्यंत. ओके, हा झाला प्रिंट, म्हणजे असं आपल्याला एका लाईनमध्ये येईल ना, 1 2 3 4, म्हणजे कसं मी तुम्हाला प्रिंटच करून दाखवतो, प्रिंट ऑफ
ओपन ब्रॅसेस क्लोज ब्रॅसेस अँड पर्सेंट डी आणि यानंतर एक कोमा देऊन आय, त्यानंतर सेमीकोलन. तर मी हे प्रिंट करून दाखवतो तुम्हाला कसा आउटपुट येतो. नेस्टेड लूप बघत आहोत आपण. तर बघू शकता अशा प्रकारे व्हॅल्यू आल्या पहिल्या ह्या आउटर लूपमुळे. तर आपण मित्रांनो ह्याच्या खाली जर इनर लूप ॲड केला तर तो इनर लूप ही सपोज एक लाईन जनरेट केली त्यानं 1 ते 10 पर्यंत, तर आपल्याला अशा 10 लाईन जनरेट करून देणार ह्याच्यामध्ये इनर लूप ॲड केला तर मी एक इनर लूप ॲड करतो यामध्ये. तर मित्रांनो इथे मी आणि एक 4 कीवर्ड वापरतो, सेम हेच घेतो. फोरच्या जागी फक्त जे करतो आयच्या जागी आणि इथे कंडिशन काय टाकतो की जे 10च राहून देतो आणि इथं आणखी एक व्हेरिएबल ॲड करतो आपण, डिक्लेअर करू जे नावाचा. आणि यानंतर मित्रांनो याच्यामध्ये जो आहे का तो हा झाला मित्रांनो आपला इनर लूप. आणि यानंतर मित्रांनो आउटर लूपमध्ये आपण साधे प्रिंट ऑफ आणि /n प्रिंट करून टाकू जेणेकरून पेसेस क्रिएट होतील आणि इथे आयच्या जागी जेला प्रिंट करू. तर मित्रांनो हा होता नेस्टेड लूपचा प्रकार. तर यामध्ये कसं प्रिंट आउटपुट कसं येईल आपल्याला 1 ते 10 पर्यंत व्हॅल्यू एकाखाली एक लाईनमध्ये येईल. तर मी इथे बघू शकतो रन करून F9 F10. तर बघू शकता एकाखाली एक आली 10 लाईन. तर हे कसं वर्क झालं मित्रांनो साध्या भाषेत समजायला. पहिला लूप जो आहे पहिल्या लूपनं काय केले 1 ते 10 पर्यंत नंबर प्रिंट करून दिले. ह्या आउटर लूपमुळे काय झालंय की i = 1 i < 10 म्हणजे ह्या आउटर लूपमुळे काय 1 ते 10 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट झाल्या. आणि त्यानंतर इनर लूपमुळे काय झालं अशा खाली कॉलम टाईपमध्ये 1 ते 10 लाईन प्रिंट झाल्या सपोज अशा. आणि आकडे कसे प्रिंट झाले इनर लूपमुळे एकाखाली रोज क्रिएट झाले आणि आउटर लूपमुळे असे कॉलम क्रिएट झाले. तर मित्रांनो हा होता सिम्पल. आता यामध्ये जर मित्रांनो आपल्याला सपोज स्टार प्रिंट करायचे ते एकाखाली एक, तर आपण कसे करणार. स्टार प्रिंट करण्यासाठी मित्रांनो येथे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे सिम्पलमध्ये सपोज मी इथे 10 ठेवले तर मी इथे आहे का इनर लूपमध्ये प्रिंट स्टार करून टाकायचे, बाकी काही नाही करायचं. हा लूपचा प्रकार आहे. तर मी इथे सिम्पल स्टार प्रिंट करतो. ओके स्टार प्रिंट करतो. तर मी इथे F9 करतो आणि F10. तर बघू शकता 10 स्टार झाले प्रिंट. ओके आणि आपल्याला आज सपोज ट्रँगल शेपमध्ये स्टार प्रिंट करायचे तर ते कसे करायचे ते बघूयात आपण. तर सर्वप्रथम मित्रांनो मी इथे सपोज 10 तर मी इथे व्हॅल्यू देऊन आय. तर मित्रांनो या फॉर्ममध्ये किती कसं ही इनर लूपची जी व्हॅल्यू आहे ती ह्या आउटर लूपची जी व्हॅल्यू आहे त्या इनर लूपमुळे 1 व्हॅल्यू वाढणार. यामुळे मित्रांनो यामध्ये ट्रँगल शेपमध्ये स्टार प्रिंट होणार. तर बघूयात आपण. तर बघू शकतात हा झाला ट्रँगल शेपमध्ये स्टार प्रिंट. ते कशामुळे झाला मित्रांनो स्टार्टिंगला इनर लूप चालला. इनर लूप कसा चालला 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे अशा फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू इन्क्रीज होत चालली. आउटर लूप तर आधी एकच व्हॅल्यू होती ओके आउटर लूपची. तर पण त्यामुळे ह्या व्हॅल्यू ह्या इनर लूपची व्हॅल्यू एक ने इन्क्रीज होत चालली. त्यामुळे मित्रांनो आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये असे स्टार प्रिंट झाले. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हा पॉईंट होता कंटिन्यू स्टेटमेंट, ब्रेक स्टेटमेंट आणि त्यानंतर नेस्टेड लूप. नेस्टेड लूप म्हणजे कसं
नेस्टेड लूप. तर कंटिन्यू स्टेटमेंटचं काम काय आहे, इटरेशन स्किप करणं. ब्रेक स्टेटमेंटचं काम काय आहे, जोपर्यंत प्रोग्राम चालणार आहे आपली कंडिशन जोपर्यंत ट्रू फॉल्स होत नाही किंवा ट्रू होत नाही, फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण आपला प्रोग्राम चालणार, आणि कंडिशन जर ट्रू झाली तिथेच आपला प्रोग्राम ब्रेक होणार, तिथेच आपला प्रोग्राम संपणार. तर मित्रांनो, हा होता कंटिन्यू कीवर्ड यूज कुठे होतो आणि ब्रेक कीवर्ड कुठे यूज होतो. त्यानंतर आपण नेस्टेड लूप पाहिला. नेस्टेड लूपमध्ये कसं इनर लूप आणि आउटर लूप हे दोन प्रकारचे काम कसे करतात किंवा काय काम करतात. तर मित्रांनो, हा पॉईंट होता आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, याच्यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो गो टू स्टेटमेंट काय होते आणि गो टू स्टेटमेंटचा यूज कुठे होतो. तर मित्रांनो, चला, गो टू स्टेटमेंट म्हणजे काय की प्रोग्राममध्येच एखाद्या लेवलकडे उडी मारणे किंवा जम्प स्टेटमेंट. गो टू म्हणजे जम्प, तर याला मित्रांनो गो टू स्टेटमेंट असे म्हणतात. सपोज जर मी इथे एखादा लेवल क्रिएट केला, इथे सपोज माझा व्हेरिएबल आहे, हे कटच करतो. तर मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो आय इक्वल टू 1, म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यूज ठेवून टाकू त्या व्हेरिएबलमध्ये. आणि त्यानंतर मित्रांनो इथे एक लेवल क्रिएट करतो स्टार्ट, यानंतर कॉलन देऊन खाली एक प्रिंटफ एक स्टेटमेंट पास करतो. त्यामध्ये मित्रांनो %d आणि /n टाकून मित्रांनो कोमा देऊन आयला प्रिंट करून टाकतो. त्यानंतर आयची जी व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज करतो, म्हणजे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट टाकून. आणि त्यानंतर गो टू स्टार्ट, त्या लेबलला कॉल, गो टू स्टार्ट आणि खाली रेटिंग. तर यामध्ये मित्रांनो आउटपुट काय येणार आहे, आपल्याला 1 ते 5 पर्यंत नंबर्स प्रिंट होणार. कारण की आपण गो टू स्टेटमेंट म्हणजे स्टार्ट जो आहे यामध्ये हा लेबल आहे आणि ही गो टू स्टार्ट आहे, मुळे प्रोग्राम पुन्हा त्या ठिकाणी जातो. समजण्यासाठी खूप सोपं आहे. तर मी हा प्रोग्राम रन करतो मित्रांनो. तर बघू शकतात आपल्याला 1 ते 5 नंबरपर्यंत. तर इथे टोकन राहिले, या स्टेटमेंट नंतर टोकन राहिले. रन करतो F9 F10. तर बघू शकतात मित्रांनो रन टॉप गो टू कुठेतरी मिसमॅच झालंय आपलं. गो टू स्टार्ट, कंडिशन दिली नाही आहे आपण इथे. इफ कितीपर्यंत व्हॅल्यू प्रिंट करायची ती कंडिशन दिली नाही आहे, इक्वल टू 5. ओके, ही कंडिशन द्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो मी रन करतो. कंडिशन दिल्याच्यानंतर 9 लाईन नंतर टोकन राहिलेत. प्रायमरी बिफोर टोकन एक्सपेक्टेड कुठे आहे. तर बघू शकतात मित्रांनो यामध्ये 1 ते 5 पर्यंत जी व्हॅल्यू